नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, 9 पर्यंतच्या संख्यांच्या समूहातून ठराविक संख्या एवढ्या वस्तू काढून दाखवणे ही अध्ययन निष्पत्ती आपल्याला आहे. ही अध्ययन निष्पत्ती अत्यंत महत्त्वाची अध्ययन निष्पत्ती असून गणन प्रक्रियेची सुरुवात ह्या अध्ययन निष्पत्तीपासून होते. पुढील गणितीय क्रियांमध्ये सुद्धा ह्या अध्ययन निष्पत्तीचा अत्यंत फायदा आहे आणि ही अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांच्या मूलभूत पाया भक्कम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी अध्ययन निष्पत्ती आहे. मग या अध्ययन निष्पत्तीच्या याच्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो? तर त्यासाठी जर आपण विद्यार्थ्यांना खेळ स्वरूपामध्ये जर काही सांगू शकलो तर विद्यार्थ्यांना फार आनंद होतो आणि तोही असा खेळ जो त्याला स्वतः त्याच्यामध्ये काहीतरी पार्टिसिपेट करू शकत असेल किंवा सहभाग नोंदवू शकत असेल, अशा खेळांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक आनंद वाटतो आणि ते ज्ञान जे आहे ते विद्यार्थ्यांचं चिरकाल टिकते. मग अशा आपण 2 खेळांची इथे आपण आज माहिती बघणार आहोत. आपल्या समोर हे एक अंकांचा आकाश पाळणा असं एक खेळणं दिसतंय. यालाच आपण अंकांचा रहाट असे सुद्धा म्हणू शकतो. आता आपल्याला याचा खेळ घेण्यापूर्वी आपण विद्यार्थ्यांना सूचना द्यायच्या आहेत. त्या अशा की विद्यार्थ्यांना सांगायचं की याला आपण अंकांचं आकाश पाळणा किंवा अंकांचा रहाट म्हणूया आणि हे जे रहाट आहे हे रहाट मी फिरवणार आहे आणि जेव्हा हे रहाट मी फिरवणार आहे तेव्हा हे रहाट स्थिर होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे आणि जो अंक ह्या गोलामध्ये येईल त्या गोलामध्ये आलेल्या अंकाला विद्यार्थ्यांनी बघायचा आहे आणि तेवढ्याच वस्तू आपल्याला मोजून दाखवायच्या आहेत. मग आता जसं सुरुवातीला आता मी हा खेळ खेळायला सुरुवात करते. बघा, रहाट पूर्ण थांबल्यानंतर आणि एक बरोबर अंक ह्या गोलात येईपर्यंत आपल्याला हा रहाट फिरवायचा आहे. मग इथे आल्यानंतर हे जे रहाट आला आहे यामध्ये आपल्याला 0 हा अंक आलेला आहे. मग यावेळी विद्यार्थ्यांनी कुठलीही संख्या दाखवणं अपेक्षित नाहीये. मग परत जर आपण हे असं रहाट आपण परत फिरवलं, आता यामध्ये आलेला आहे अंक 7. तर आता विद्यार्थ्यांनी आपल्याला 7 वस्तू मोजून दाखवणे अपेक्षित आहे. 1 2 3 4 5 6 7 अशा आपल्या इथे आता 7 वस्तू मोजून झालेल्या आहेत. ह्या प्रकारे आपण ह्या अंकांच्या आकाश पाळणा किंवा अंकांचा रहाट याचा आपण उपयोग करून विद्यार्थ्यांना स्वतः कृती करायला लावू शकतो आणि त्या कृतीच्या द्वारे आपण अंकांचं दृढीकरण सुद्धा घेऊ शकतो. यानंतरचा आपला दुसरा खेळ आहे एकदम सोपा आणि मजेदार. त्यासाठी आपण एक विशेष झाड बनवलेला आहे. या झाडावर वेगवेगळी पाने लागलेली आहेत, पण या पानांचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे पाने सारखे नाहीत. त्या पानांमध्ये असलेल्या पानांच्या शिरा ह्या कमी जास्त आहेत. प्रत्येक पानातील ह्या शिरा आपल्याला मोजायच्या आहेत आणि तेवढेच अंक असलेले पान आणि ते तिथेच आपल्याला चिटकवायचे आहे. जसे आता ह्या पानाला 1 2 3 4 शिरा आहेत. हे पान माझं ह्या 4 ह्या अंकावर ते जाऊन चिटकणार आहे. दुसरं पान बघूया. ह्या पानाला माझ्या 2 शिरा आहेत. मग माझं 2 अंक असलेलं पान कुठे आहे? हे इथे आहे आणि मग मी त्याला इथे हे असं चिटकविणार आहे. तसंच ह्या पानाला 6 शिरा आहेत. मग 6 शिरा असलेलं माझं पान कुठे आहे? इथे आहे. हे असं इथे चिटकून आपल्याला अशा प्रकारे आपल्याला खेळ घ्यायचा आहे. अशा खेळांमधून आपण ह्या अध्ययन निष्पत्तीचा सराव घेऊ शकतो.